आपल्या लाडक्या बाप्पाचा पाहुणचार करण्यात गणेश भक्त तसुभरही कमतरता पडू देत नाहीत। बाप्पासाठी गोडाधोडासोबतच विविध पदार्थांचे नैवेद्य तयार केले जातात। चला तर मग पाहूयात अभिनेत्री वंदना सरदेसाई यांनी बाप्पासाठी खास काय बनवलंय ते। नमस्कार, नैवेद्य स्पेशल मध्ये मी धनुश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आजच्या भागात आपल्या बरोबर आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री वंदना सरदेसाई। नमस्कार। नमस्कार। या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे आणि आज खास बाप्पासाठी नैवेद्य तुमच्या हातनं बनणार आहे। कोणता पदार्थ आहे तो? तो आहे माझा आणि बाप्पाचा आवडता खांडवी। त्याला खांडवी म्हणतात आमच्या कर्नाटक साइडला। आणि पटकन होणारा आहे, 10-15 मिनिटात होतो। आणि गुळ हा मेन त्याच्यातला पदार्थ असल्यामुळे जे डाएट कॉन्शियस आहेत त्यांच्यासाठी चांगला आहे। वा, चला तयारी करून घेऊया। चला, खांडवीची आम्ही तयारी करून घेतली आहे, आता सुरुवात करूया। ह्याच्यामध्ये मेन पदार्थ आहे गुळ, म्हणजे मी इथं गुळाचं पाणी करून आणलेलं आहे। बरं। आणि जो रवा आहे तो आपल्याला आता छान तुपावर खमंग परतून घ्यायचा आहे। बरं। ओके, आता हा गॅस पेटूया। नंतर छान 4-5 चमचे तूप। वा, तूप म्हटलं की गोवर्धन तूपच। गोवर्धन तूप हे गाईच्या शुद्ध दुधापासून तयार केलेलं असतं। वा, गोवर्धन तूप म्हणजे दाणेदार सोनेरी। आणि मुळात हा खूप जुना ब्रँड आहे ग। हो, मी पण घरी हेच वापरते अनेक वर्ष। जुनं ते सोनं म्हणतात। खरंय, आणि शुद्धता म्हणजे गोवर्धन आलं। हे बघ, हा असा छान रवा परतून घ्यायचा आहे। तूप जरा किंचित जास्त घालायचं ना? हो, हा, त्याच्याशिवाय खमंगपणा कसा येणार? बरोबर। आणि नैवेद्याचे पदार्थ म्हटल्यानंतर तूप येतच जास्त। अगदीच, त्याच्याशिवाय नाही। आपल्याकडे तुपाला महत्व आहेच ना। तसंही सणावारी आपण तुपाचा दिवा सुद्धा लावतो बाप्पाला। हे बघ, आता हा रवा छान खमंग परतून झालाय। तुला वास येतोय ना? खमंग वास येतोय आणि लालसर छान भाजून घ्यायचा। हो, आता ह्याच्यामध्ये पुढची महत्वाची स्टेप म्हणजे हे गुळाचं पाणी करून आणलंय मी। बरं। म्हणजे 1.5 वाटी गुळ आणि त्याच्यात 2.5 वाटी पाणी। बरं। आणि पाणी गरम करायला ठेवून मग त्याच्यात गुळ विरघळायला घ्यायचा। बरं। म्हणजे काय होतं, गुळ जोपर्यंत विरघळत नाही तोपर्यंतच पाणी गॅसवर ठेवायचं। बरं। नंतर बंद करून टाकायचं, कारण खूप वेळ जर तापवलं ना ते तर मग त्याचा पाक होतो गुळाचा, तो नकोय आपल्याला। बरं। आता हे पाणी मी ह्याच्यामध्ये घालणार, तुपामध्ये, हळूहळू रव्यामध्ये। आहा, हा 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 हा। आणि हवं असेल तर थोडासा मिठाचा दाणा। बरं। आता गुळ आपण कोणताही, म्हणजे आता गुळाचे सुद्धा आपण काळा गुळ घेतला किंवा जो खरं तर कुठलाही घालायचा, पण मी जनरली सेंद्रिय वापरते। हे बघ, आता हा छान रवा याच्यामध्ये जरा शिजू दे। बरं। तोपर्यंत आपण जरा हे झाकून ठेवूया। हे शिऱ्यासारखं घट्ट करायचं का जरा? हा, म्हणजे शिऱ्याचा आपण शिरा कसा थोडा असा मोकळा सोडतो, हा गोळा करून घ्यायचा प्रॉपर। बर, त्याच्या कारण वड्या करायच्यात ना आपल्याला। वा, मस्त गोळा तयार झाला बघ। आता आपण हे एका ताटाला तूप लावायचं। बरं। आणि हे मिश्रण त्याच्यावर छान थापून घ्यायचं। बरं, वड्या पाडायला। वा वा, अगदी शिरा नाही पण शिऱ्यापेक्षा घट्ट असं हे मिश्रण करून घ्यायचं। गॅस बंद केलाय मी आता। बरं। ताटाला तूप लावून घेऊया छान। यातही तूप आपण जास्त घातल्याने तूप छान सुटलंय बघा ना। अरे, तुपाने जो काही खमंगपणा येतो ना पदार्थाला, आणि दिसायलाही सुंदर दिसतंय। हे गरम असतानाच थापायचंय ना? गरम असलं तर थापलेलं बरं। आता त्याला हे बघ, काही काजूचे काप, काही बदामाचे काप, असं छान ड्रायफ्रुट्सने गार्निश करून घ्यायचं। लहान मुलांना आवडतात ना जास्त करून, आणि आपण बाप्पासाठी करतोय, बाप्पाला आवडणारच। नैवेद्य म्हटल्यानंतर या सगळ्या गोष्टी आल्याच। आपल्यालाही बरं वाटत नाही ना हे सगळं केल्याशिवाय। आता याच्या छान वड्या पाडून घेऊया। मला जरा सुरी देतेस तिकडची?
ही चालेल. बाप्पा खुश. हे बरेच राहिले ड्रायफ्रुट्स. सढळ हाताने लावून टाक. हा, काही उरून देऊ नका. काय काही शिल्लक बरं, ठेवे. हे डेसिकेटेड कोकोनट हा लावूया ना, ते पण लावूया. म्हणजे आम्ही ते लावतो, आम्हाला आवडतो म्हणून. काही जण नाही तर तो तुमचा चॉईस आहे. बर. काही छान सुकं खोबरं सुद्धा पा. तर सजवण्यासाठी वरण. आणि जरा गार झाला की काढून घेऊया. हा, सुकं खोबरं आणि सुका मेवा असं सगळं घालून सजून ही खांडवी तयार आहे. क्या बात है, बाप्पाला नैवेद्य तयार, खांडवी तयार. वंदनाताई, तुम्ही इथे आलात आणि बाप्पासाठी सुंदर नैवेद्य करून दाखवलात. त्यासाठी गोवर्धन कडून तुम्हाला ही गोड आनंदाची भेट. थँक्यू. गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा. गोवर्धन या ब्रँडनी आता मिठाई क्षेत्रात पदार्पण करत गाईच्या शुद्ध तुपापासून तयार केलेली मिठाई लॉन्च केली आहे. या मिठाईंमध्ये मोदक, पेढे, काजू कतली आणि काजू पिस्ता रोल या मिठाईंचा समावेश आहे. या गणेशोत्सवामध्ये आपल्या जवळच्या दुकानात जाऊन गोवर्धनची मिठाई खरेदी करा आणि गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करा. गर्वाने गोवर्धन.